मला किती सुंदर असं डेकोरेशन वगैरे इथं बघायला भेटतं आपल्याला। आणि सगळं पाण्याचा देखावा दाखवला सगळं इथं तुम्ही बघू शकता। आणि आपला बाप्पा इंडियावर अटॅक झालेला हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे यांनी। तर कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलंच पाहिजे। तुम्ही आपला ब्लॉग बघता त्याचं नाव आहे नित्यरंग। तर मित्रांनो आज आपण आलेलो परत एकदा गणपती बाप्पाला भेटायला आणि तुम्हाला पण चांगले चांगले शूट दाखवण्यासाठी आलो आहे। आता आपण आलेलो पनवेलमध्ये पण खूप सुंदर आपल्याला बाप्पा बघायला भेटणार आहे। खूप मोठे मोठे उंच आपल्याला बाप्पा बघायला भेटणार आहेत। तर मित्रांनो खूप चांगलं डेकोरेशन आम्ही तुम्हाला दाखवतो। इकडचं डेकोरेशन काय काय आहे तोचपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब पण करून ठेवा। आता बोला गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो आता आपण आलेलो पनवेलचा महागणपती। तुम्ही बघू शकता आपल्याला बाहेरचा जसा तो प्रवेशद्वार कसला मोठा दिसतंय आणि किती असं भव्य बांधलेला गेलं आहे बघा। आता आपण तुम्हाला आतमध्ये दाखवण्याचं बघा कसला सुंदर असा एकदम राजवाडा टाईप असा बनवलेला आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते। डेकोरेशन तर सुंदर आहे। वाव वाव, पनवेलचा महागणपती। जी मूर्ती बघितली ही होती पनवेलचा महागणपती। तर तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि गणपती बाप्पा मोरया एक कमेंट करायला अजिबात विसरू नका। मला तर गणपती पण खूप आवडला, पण मला डेकोरेशन पण खूप आवडलं आहे। डेकोरेशन एवढा असं परफेक्ट होता, एकदम असं शांत आणि एकदम शांत गाणी वगैरे चालू होते आणि मूर्ती पण एकदम विठोबाच्या रूपामध्ये होती। खूप सुंदर मूर्ती आणि खूप सुंदर डेकोरेशन होता। तर आपण अजून असे गणपती बघू आपण पनवेलमध्ये, याशिवाय भारी आपल्याला बघायला भेटणार आहे। तर लाईक करा, सबस्क्राईब पण करून ठेवा। आता गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गावदेवी पाडाची इथं, म्हणजेच आपण आलेलो पनवेलचं ओंकारेश्वर बाप्पाला बघायला। तर आपण दाखवतो मस्तपैकी आपला बाप्पा कृष्णरूपी अवतरलेला आहे। तुम्हाला दाखवतो चांगल्या चांगल्या शूटनी। बघू शकता मित्रांनो आपल्याला इथं कृष्णरूपी अवतरलेला गणपती बाप्पा बघायला भेटतंय। आता आपण आज जाऊ। मित्रांनो तुम्हाला आता बघायला भेटतं आपल्याला पनवेलचं ओंकारेश्वर। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्याला मूर्ती बघायला भेटते। कृष्णरूपी अवतरलेली आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते। खूप सुंदर आहे। जेमतेम 20-22 फुटाची मूर्ती आणि ते प्रबल वगैरे पकडून आपल्याला 25 फुटापर्यंत पण आपल्याला बघायला भेटते। बघू शकता खूप असं सुंदर आपल्याला बाप्पा बघायला भेटते। आणि त्याचा डेकोरेशन बघा खूप असा सुंदर गेला आहे। वाव। तर मित्रांनो हा आहे आपला पनवेलचा पहिला मानाचा गणपती। तुम्ही बघू शकता आपल्याला किती सुंदर आणि असा भव्य आपल्याला मूर्ती बघायला भेटते। पनवेल मानाचा पहिला गणपती। तुम्ही आता डेकोरेशन बघू शकता, असं प्राणी वगैरे ठेवलेत बघू शकता, सगळे वाघ, इथं हरिण वगैरे इथं बघू शकता तुम्हाला।
किती सुंदर असं डेकोरेशन वगैरे इथं बघायला भेटतं आपल्याला। आणि सगळं पाण्याचा देखावा दाखवला सगळं इथं तुम्ही बघू शकता। आणि आपला बाप्पा किती सुंदर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते। मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या बाप्पाचं डेकोरेशन आपल्याला ऑपरेशन सिंदूर याच्यामध्ये केलेलं गेलं, जो आता आपल्या इंडियावर अटॅक झालेला। हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। आणि जी लोक होती ज्यांच्यावर अटॅक झालेला आहे त्या लोकांचा इथं फोटोज वगैरे लावलेले आहेत बघू शकता। आणि या साईडला आपले शूरवीर लोक बघा आपले इथं असे त्याचा युद्धाचा सीन दाखवला इथं या एका साईडला। आणि मध्येच आपल्याला विष्णू रूपात आपल्याला बाप्पा बघायला भेटते। आणि वरती असं ढग वगैरे लावलं तुम्ही बघू शकता किती सुंदर देखावा केला यावर्षी। भाजी मार्केट आणि फुल मार्केटचा याचा मार्केटचा राजा यो बघू शकता। तर मित्रांनो आता आपण एवढंच गणपती कवर करू शकलो, कारण की आता मी पण आता घरी चाललो आहे। थोडासा आता काम आहे कारण की आता गौरी पण आणायला जायची मला। तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर बघायला भेटतील तर आताच लाईक करा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा। तर बोला गणपती बाप्पा मोरया।